नमस्कार मित्रांनो, कमळी ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला नवीन नवीन ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळणार आहेत. हो, आता कमळीच्या नावावरती अन्नपूर्णाला प्रॉपर्टी करावी लागणार आहे. कामिनीच्या आणि रागिनीच्या एका मूर्खपणामुळे ही सगळी गोष्ट घडलेली असते आणि 50% जी अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी आहे ती पूर्ण प्रॉपर्टी कमळीच्या नावावरती करणं आता भाग पडलेलं आहे. नक्की काय घडतंय ह्या ट्विस्टमध्ये आपण पाहूयात. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आणि असेच ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला बघत राहा. इकडे आता कमळीचं ह्या घरामध्ये येणं जाणं खूपच वाढलेलं आहे. अन्नपूर्णा आणि सदाशिवच्या प्रेमामुळे कमळी पण त्यांना आजीबाबा म्हणायला लागते आणि आजीबाबासारखं प्रेम आणि तेही नातीसारखं प्रेम एक दुसऱ्यांना करत असतात. आणि त्याच्यातच आता इकडे कामिनी एक नवीन युक्ती करते. कामिनी सांगायला लागते का हे बघ रागिणी, आता ना आपल्याला काही महिने शिल्लक आहेत आणि जे आपण विल केलेलं आहे त्यानुसार 3 महिने पूर्ण झालेले आहेत. हे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर मग आता काय करायचं आहे, आपण ह्या 3 महिन्यांचा अंतर अजून 3 महिन्यांमध्ये हिची नात काही येणार नाही आणि हिची नात न आल्यामुळे आता आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायला सोपं जाणार आहे. आता आपण काय करायचं, तर आता हिला 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. ती संपल्यावरती ती 100% प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती होणार आहे. मी वकिलांना 3रा महिना संपताच बोलणार आहे आणि असं म्हटल्यावरती मग आता रागिनी सांगायला लागते, आई हे सहज शक्य होणार नाहीये आणि तुला वाटतंय का एवढं सहज शक्य होईल का. ह्यावरती ती सांगते, अगं का नाही शक्य होणार, तुला समजतंय का, काही झालं तरीही सुद्धा हे शक्य होणार आणि मीही करणारच आहे आणि ते आपल्याला काहीही करून करावंच लागणार आहे. 6 महिने अन्नपूर्णा वहिनीला गाफील ठेवायचं, आपण सगळं विसरलोय असं तिला दाखवायचं आणि ज्यामुळे तिची आता काही धावपळ होणार नाही आणि आपल्या नातीला शोधायला ती जाणार नाही आणि ती विसरून जाईल. असं म्हटल्यावरती आता मात्र रागिनी म्हणते, वा आई वा, हा प्लॅन यशस्वी झाला ना तर तुझ्या तर मात्र आपली चांदीच चांदी होणार आहे. तर कामिनी सांगते, हा एकमेव प्लॅन आहे जो यशस्वी झाला तरी सुद्धा आपल्यासाठी खूप काही घबाड हातात लागणार आहे. 100% आणि पूर्ण 100%ची मालकीण जर का अनिता झाली तर विषय संपून जाईल. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे पुढचं प्लॅनिंग ठरत राहतं आणि नंतर इकडे नेमकं यांना दुर्दैवाने म्हणा किंवा अन्नपूर्णाच्या सुदैवाने म्हणा, ही गोष्ट कमळीने ऐकलेली असते. कमळीने ही गोष्ट ऐकल्यावरती ती अन्नपूर्णाकडे येते आणि अन्नपूर्णाकडे आल्यावरती ती सांगते की आजी, मला तुमच्या घरच्यांमध्ये भांडणांमध्ये पडायचं नाहीये, पण खरं सांगू का, तर आता मी जे काही बाहेर ऐकलेलं आहे ना ते पण सांगणं तुम्हाला चुगलीच आहे. माझ्या आईने हे संस्कार केलेले नाहीत, पण मी तुमच्या नात्यामध्ये आहे आणि म्हणूनच मी सत्य जे ऐकलेलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तर तुमच्याशी हेच बोलायला मी आलेली आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, काय ग, काय सत्य ऐकलंय, सांगतं खरी. ह्यावरती कमळी सांगायला लागते, आजी तुम्ही काही असं लिहून ठेवलेलं आहे का की 6 महिन्यात तुमची मोठी नात आली नाही किंवा आली तर तुम्ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करणार आहात. तर ह्यावरती आजी म्हणतात, हो त्याचं काय. तर ह्यावरती मग आता ती कमळी सांगायला लागते की मी कामिनी आजीचं बोलणं ऐकलेलं आहे. ती कडू आजी बोलत होती की 6 महिने तुम्हाला गाफील ठेवून 6व्या महिन्यात ताबडतोब बोलवणार आणि आता प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करून घेणार. इकडे अन्नपूर्णा सांगायला लागते, काय, अगं मी तर पूर्णपणे विसरून गेले होते. खरं सांगू का, तर तू मला हे सगळं सांगून माझ्यावरती खूप मोठा उपकार केलेला आहेस. तितक्यातच तिथे राजन पण येतो आणि राजन म्हणतो, आई हे बघ, मला माहिती आहे की आता माझी सरू आणि म्हणजेच गौरी आणि माझी मुलगी जी तुझी नात आहे ती हे दोघंही जिवंत आहेत,
पण हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आता काहीतरी करावंच लागेल. आणि जर का 6 महिन्यात त्या दोघी आल्या नाही तर काय करायचं ह्यावरती इकडे सदानंद पण लगेचच तोंड हलवायला लागतं. पण सदानंद आता इकडे खूप जोरजोरात हलायला लागतं आणि त्यावरती आता अन्नपूर्णा पण विचार करायला लागते. आणि यांना काय झालं असेल, काहीतरी बोलायचा प्रयत्न करताय का? तेव्हा ती म्हणते का तुम्ही काय इतका त्रास करून घेताय, तुम्ही त्रास करू नका, आपल्याकडे आपली नात परत येणारच आहे. असं म्हटल्यावरती आता लगेचच इकडे तो सांगायला लागता आणि लगेचच आता ते राजन आणि बाबा हे दोघंही आपण काय करायचं काय नाही हे सगळं विचार करत असतात. ह्यावरती सदानंद कमळीचा हात पकडतो आणि कमळीचा हात वरती जो तीळ आहे तो दाखवतो आणि तिच्या हातावरती जन्मखूण इकडे आता दिसायला लागते. तेव्हा ती म्हणते की लगेचच आता इकडे अन्नपूर्णाला म्हणते की काय ग, हे काय तुझ्या हातावरती, हे जन्मखूण कसली आहे? तेव्हा मग लगेचच आता इकडे कमळी सांगते हो ही पहिल्यापासूनच आहे. आता राजन म्हणतो आई तुला वाटतं ना म्हणून बाबा हे सगळं दाखवत होते का? त्या दिवशी पण ते म्हणत होते बाबा आणि हे सगळं सांगतच होते ना. तेव्हा असं म्हटल्यावरती आता लगेचच इकडे सदानंद तिचा हात दाखवायला लागतात. त्यावरती मग आता इकडे राजन म्हणतात की कदाचित बाबांना असं वाटलं असेल की आपली नात आहे का ही कमळी आणि तुझ्या आईचं नाव काय आहे? असं म्हटल्यावरती ती कमळी सांगते माझ्या आईचं नाव सरोजा आहे. मग मात्र आता त्यांची निराशा होते पण सरू नाव असल्यावरती मग काय आता गौरी असेल तर त्यांना पटलं असतं, पण आता सरोजा म्हटल्यावरती त्यांना निराशा झाती लागते. मग काय की सगळं सत्य नाही आणि नाही काहीतरी गडबड आहे आणि असा आता विचार येतो. त्यावरती आता इकडे राजन म्हणतो आई माझ्या डोक्यात एक प्लान चालू आहे, तुला एक गोष्ट सांगू का? जर का ह्या खुणेचा आपण वापर करून घेतला तर? ह्यावरती अन्नपूर्णा म्हणते की म्हणजे काय, मला काहीच कळलेलं नाही, काय चालू आहे तुझ्या डोक्यामध्ये? आता तेव्हा राजन म्हणतो जर का आपण 2 महिने वाट पाहायची, 2 महिने वाट पाहिल्यावरती आता इकडे आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही ते ठरवायचं आहे. 2 महिने जर का मुलगी माझी भेटली नाही, आपली नात आणि तुझी नात आली नाही तर म्हणजेच ते उशीर होईल कदाचित. आणि पण तोपर्यंत ही प्रॉपर्टी जर का तिच्या नावावरती ठेवायची असेल तर कमळीला नात म्हणून इंट्रोड्यूस करायला लागेल आणि असं करायला काहीच हरकत नाही. अन्नपूर्णाला हा विचार इतका आवडतो की ती इतकी खुश होऊन जाते जसं काही तिला खरंच नात मिळून गेलेली आहे आणि ती खूप खुश होते. ती म्हणते राजन काय बोललास तू, मला खरंच ह्या सगळ्यांमध्ये आता तुझं हे वागणं पटलेलं आहे, आवडलेलं आहे आणि कमळी करशील का तू माझी इतकी मदत? असं ते कमळीला विचारत असतात. ह्यावरती कमळी सटपट म्हणायला लागते आणि आजी म्हणजे खोटं बोलायचं? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते मला माहिती आहे बाळा, तुझ्या आईने तुझ्यावरती संस्कारच केलेले नाहीत खोटं बोलायचे, पण तू खोटं बोलणारही नाही. पण एक चांगल्यासाठी जर का तू खोटं बोललीस ना तर हे खोटं खूप चांगलं ठरेल आणि हे सगळं माझ्यासाठी तू करशील का? तेव्हा कमळी म्हणते थोडीशी विचारात पडते आणि विचार करून ती नंतर खूप मोठा निर्णय घेते आणि ती म्हणते नाही आजी, जर का हे सगळं चांगल्यासाठी होणार असेल आणि तुमची नात परत आल्यावरती तिची प्रॉपर्टी तिला जर का परत द्यायची असेल तर मी हे सगळं करायला तयार आहे. फायनली आता प्लॅनिंग ठरलेलं आहे पुढचं की पुढे काय करायचं आणि पुढे काय होतं. मग आता अन्नपूर्णा सांगते हे बघ राजन, आता ज्या वेळेला या दोघी जणी इकडे येतील ना तेव्हाच आपण हे नाटक सुरू करायचं आणि ती आपली ही नात सापडलेली आहे असं त्यांना सांगायचं आणि तिच्या हातावर तिची जन्मखूण आहे ती सगळ्यांना दाखवायची आणि आता आपण लगेच सगळ्यांना सांगायचं की आपली नात परत आलेली आहे. राजन म्हणतो हो आई, तू चिंता नको करू, आपण काहीतरी मोठा गेम करू आणि ह्या दोघींनाही त्याच्यात अडकवू. तर आता काय झालं तरीही आपण हेच करायचं आणि सगळ्यांना हेच सांगायचं. आता हे दोघं तिघांचं हे सगळं ठरलेलं असतं. आता इकडे राजन आणि हे सगळेजण बसलेले असतात, पण सदाशिवला काय माहिती की नाटक करण्यापेक्षा ही खरंच आपली नात आहे असं सिद्ध करण्यामागे तो जास्त इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये
बरंच काही वेगळं चालू असतं. त्याच वेळेला आता ह्या दोघी जणी रागिणी आणि कामिनी तिकडून येत असतात आणि असं म्हटल्यावरती इकडे आता ॲक्टिंग सुरू होऊन जाते. ती म्हणजे अन्नपूर्णाची ॲक्टिंग सुरू होते आणि ती म्हणते कमळीला की बाळा, अगं आम्ही तुला किती वर्ष शोधलं, किती दिवस तुझ्या पाठीमागे धावत गेलो. तू काही काळजी करू नकोस आणि हे आपलंच घर आहे असंच समज. कमळी आणि अनिका दोघी जण एकमेकांकडे पाहतात आणि डोळ्यातून अश्रू ओघळत लागतात. आता सर्वांचे डोळे भरून येतात. आता न्यायालयीन प्रक्रियेसाठी तयारी सुरू होते आणि पुढील भागामध्ये न्यायालयात काय सत्य उघड होईल? अनिकाचा आणि कमळीचा जन्मखून हा प्रॉपर्टीचा निर्णायक ठरेल का? आणि पुढे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.